नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा. बंधू भगिनींनो, आज आपण सर्वांच्या मनामधला प्रश्न नेहमी पडणारा, यासाठी लाखो रुपये घालवले लोक सुद्धा आहेत की सिद्धी कशा प्राप्त होतात आणि सिद्धी का प्राप्त होत नाहीत, या संदर्भात चर्चा करणार आहोत. आता सिद्धी म्हणजे काय? एखादी साधना आपले मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण करतो, तर ती साधना केल्यानंतर आपण ती साधना जिथंही वापरू तिथं ते काम होतं किंवा तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होते. त्या मंत्राचं दैवत तुम्हाला प्रसन्न होतं. अनेक वेळेला ते तुमच्याशी बोलतं, दर्शन देतं, तुमची कामं करतं. थोडक्यात ढोबळ मनानं आपण याला सिद्धी म्हणूया. सिद्धीचे अनेक प्रकार आहेत. सिद्धीच्या पाठीमागं अख्खं जग लागलंय की आमच्याकडे काहीतरी सिद्धी असावी आणि या सिद्धीच्या जोरावरती आमचा काहीतरी कामं व्हावी किंवा जनकल्याणाची कामं व्हावी. अशा बऱ्याच प्रकारे बरेच लोकांची वेगवेगळी याच्या मनोकामना असतात. आणि मग काय होतं की या सिद्धी आपण, जो कोणी बुवा बाबा बोलेल की मी तुम्हाला सिद्धी देतो, ही सिद्धी देतो, ती सिद्धी देतो, आणि आपण त्यांच्या पाठीमागे लागतो आणि मग त्या सिद्धी आपल्याला विकल्या जातात. अनेक लोक असतात की आम्ही अघोरी आहोत, हे आहोत, ते आहोत, असं सांगून सिद्धी विकल्या जातात. अनेक वेळेला यामध्ये फ्रॉड होतं. 99% लोकांना सिद्धी मिळत नाहीत. तर आता हे सिद्धीचं भूत नक्की आहे काय, हे आपण समजून घेऊया. सर्वप्रथम सिद्धी प्राप्त का होत नाही, त्याला दोन कारण आहेत. पहिलं कारण, जो तुम्हाला सिद्धीच्या साधना देतोय मुळात तो सिद्ध नसतो, त्याला त्याचा काही गंध नसतो, केवळ तो तुम्हाला साधना देत असतो. दुसरं कारण, जो साधक आहे तो त्या सिद्धी मिळवण्याच्या पात्रतेचा नसतो. म्हणजे काय? सिद्धीचे तसे पाहिले तर तीन प्रकार आहेत. सात्विक सिद्धी आहेत, तामसी सिद्धी आहेत, राजसी सिद्धी आहेत. म्हणजे थोडक्यात दक्षिणा मार्गी, वाम मार्गी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी आहेत. या सिद्धीतून आपल्याला मनोवांछित फळ मिळतं. पण मग सिद्धी प्राप्त का होत नाहीत? खरा विचार करा. योगी होणं, सिद्धी प्राप्त करणं, जर तुम्हाला ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं असेल तर आयुष्याची 13, 14, 15 वर्ष, साधं ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी तुम्ही आयुष्यातली एवढी वर्ष घालवत असता. आणि एवढं होऊन सुद्धा काहींना चांगले मार्क्स पडतात, तर चांगली मार्क, काहींना मार्क्स चांगली पडत नाहीत. याच्याही पुढची उच्च अवस्था सिद्धी, ही उच्च अवस्था आहे. आणि सिद्धीला काही नियम असतात. हल्ली आपल्याला एक सांगितलं जातं, स्मशानात जाऊन बस, तिथं तुला ही सिद्धी प्राप्त होईल. केवळ एक प्रकारचा हा स्टंट असतो की स्मशान म्हणजे आपल्याला काहीतरी डेंजर वाटतं आणि मग तिथं जाऊन बस, असं कर, तसं कर, मग आपल्याला ती सिद्धी प्राप्त होत नाही. मग आपल्याला काहीतरी कारणं सांगितले जातात. तर ही काही कारणं असतात, परंतु सिद्धी अशी प्राप्त होणार नाही. कारण सिद्धी प्राप्त करण्यासाठी आपली पात्रता असावी लागते. पहिला विषय, योगशास्त्राच्या नियमानुसार यम, नियम, आसन, प्रत्याहार या गोष्टींचं काटेकोर पालन करावं लागेल. पवित्र मन, जिद्दी मन, हट्टी मन, सिद्धी प्राप्तीसाठी असंच असावं लागतं. हे सर्व करावं लागेल. यानंतर हे सर्व करून देखील ती सिद्धी प्राप्त होईपर्यंत त्याचा पिछा सोडायचा नसतो. अडून राहायचं असतं ते मिळवण्यासाठी. अनेक वेळेला भयंकर त्रास होतात. आता माझे एक शिष्य आहे की आपल्या गादीला 52 वीरापैकी एक वीर, क्षेत्रपाली वीर, हा आपल्या गादीचा मेन आहे आणि त्याची सिद्धी मी त्या ताईला दिली होती. आता ती सिद्धी करत असताना झालं काय की त्या व्यक्तीला
ते मंत्र वगैरे म्हणत असताना हळूहळू तो क्षेत्रपाल वीर दिसायला लागला. अतिशय उग्र असणारा किंवा स्मशानभूमी दिसायला लागली. ती अत्यंत भेली आणि शेवटी म्हणली थांबवा हे आता. तर सिद्धी प्राप्त होत असताना सर्वप्रथम तुम्हाला भीती दाखवली जाते किंवा प्रलोभन दाखवलं जातं. ही भीती देखील तुम्हाला सहन करता यावी लागते. यामध्ये सुद्धा 99% लोक फेल होत असतात. ती भीती त्यांना सहन होत नाही किंवा ती प्रलोभनं त्यांना सहन होत नाहीत. तिथं सुद्धा ही सिद्धी फेल होत असते. म्हणजे एवढं सगळं करून ज्यावेळेला सिद्धी आता येणार आहे त्यावेळेला देखील तुमची परीक्षा होते. या परीक्षेमध्ये देखील पास व्हावं लागतं. तिथून पुढे ती सिद्धी प्राप्त होते. आता सिद्धी प्राप्त झाल्यानंतर काय? सिद्धी प्राप्त झाल्यानंतर सुद्धा एक नियम आहे. तिला जितकं मिळवणं अवघड आहे तितकं टिकवणं अवघड आहे. म्हणजे त्याचा जर दुरुपयोग केला, त्याचा जर अहंकार झाला किंवा त्याचा लोकांना त्रास देण्यासाठी तुम्ही वापर केला तर ती सिद्ध टिकणं अवघड आहे. अगदी तुमच्याकडे तामसी सिद्धी आहे, लोकांना त्रास देण्यासाठीच तुम्ही ते वापरताय, तरी देखील एक दिवस अशी भीती असते की त्यामध्ये त्या सिद्धीला तुम्हाला जे काय प्राप्त झालं असेल, भूत प्रेत पिशाच जे काय असेल तुमच्याजवळ ते प्राप्त झालेलं, ते तुमचं वाटोळ केल्याशिवाय तुम्हाला सोडत नाही. तुम्ही वाटेल ते करा, एक दिवस ते तुमचा घात करणार आहे. कारण साप पाळल्यानंतर तो एक दिवस आपल्याला डसणारच आहे. तो एक अनेक प्रॉब्लेम आहे. म्हणजे सिद्धी मिळवत असताना जर त्या सिद्धी तुम्ही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली नाही मिळवल्या, योग्य गुरु तुम्हाला नसेल, तर एखाद्या लहान मुलाच्या हातामध्ये भरलेलं रिव्हॉल्वर देण्यासारखं आहे. ते कुठेही चालवण्याचा प्रयत्न करेल. तसेच जे अडाणी आहेत, अहंकारी साधक आहेत, ते काय करतात? त्या सिद्धीचा दुरुपयोग करतात. विषय दुसरा विषय आणखीन असा आहे की सिद्धी प्राप्त करण्याची वेगवेगळी ठिकाणं आहेत. वेगवेगळ्या सिद्धींची वेगवेगळी ठिकाणं आहेत. काही सिद्धी स्मशानामध्ये तुम्हाला प्राप्त होतील, काही सिद्धी तुम्हाला तीर्थ ठिकाणी प्राप्त होतील, काही श्रद्धा तुम्हाला समुद्राच्या किंवा नदीच्या ठिकाणी प्राप्त होतील, पाणवत्याच्या ठिकाणी प्राप्त होतील. काही सिद्धी तुम्हाला असे वेगवेगळे वृक्ष असतात यांच्या ठिकाणी प्राप्त होतील. तो एक विषय वेगळाच आहे. अजून विषय काय आहे? तर अजून विषय असा आहे की त्याचे नियम फार कडक असतात. मग हे सर्व करत असताना आपण काय करतो चूक? आपल्याला असं वाटतं की आपल्याला सिद्धी कुठे पण मिळेल. जसं एखादं माचीस घ्यायचंय त्याची आपण ज्यादा काळजी करत नाही, कुठल्याही दुकानात मिळून जाईल, ते मिळून जाईल माचीस. तसं आपल्याला वाटतं सिद्धी कुठेही मिळेल आणि मी सिद्ध पुरुष होईन. एवढं सोपं नाही बाळांनो ते. मी हे कळकळीने का सांगतोय तुम्हाला की यामध्ये गुरूंचा फार मोठा रोल आहे. त्यानंतर तो जो साधक आहे तो देखील उतावळी नाही पाहिजे, अहंकारी नाही पाहिजे. नाहीतर आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, अर्ध्या हळकुंडानं पिवळं होणं. आम्ही बघतो ना आता हल्ली काय काय की लगेच ते गुरु झाले जे आयुर्भावात फिरत असतात, स्वतःला काहीतरी प्रचंड ज्ञान प्राप्त झालंय असं, मला काहीतरी कळतं, मग दुसऱ्यांच्या चुका दाखवायला चालू करतात. तर असल्या फटीचर साधकांचा इथं उपयोग नाही आहे. म्हणजे एवढं सगळं करावं लागतं, त्यातून त्या सिद्धी प्राप्त होतात, प्राप्त होऊन सुद्धा त्या टिकवाव्या लागतात. म्हणजे एकंदरच काय की यासाठी तुमच्या गुरूंचाही रोल महत्वाचा आहे आणि तुमचाही रोल महत्वाचा आहे. आता हे सिद्धी प्राप्त करण्याच्या नादामध्ये अनेक लोक माझ्याकडे आले होते. ते म्हणले आम्ही बंगालला गेलो, तिकडं तारापीठला गेलो, कामाख्याला गेलो, हे केलं ते केलं. तिथं आम्हाला काही लोक भेटले, त्यांनी सांगितलं असं असं कर, ही सिद्धी प्राप्त होईल. त्याचे 1 लाख रुपये घेतले, 2 लाख रुपये घेतले आणि काहीच प्राप्त झालं नाही. तर पहिला प्रश्न असा आहे की सिद्धी देणारा जो गुरु आहे हा सुद्धा भाग्यानंच भेटतो आणि सिद्धी घेणारा साधक देखील भाग्यवानच असावा लागतो. दुसरा विषय, ज्याच्याजवळ सिद्धी आहेत, म्हणजे ज्या गुरूंच्या जवळ सिद्धी आहेत, ते गुरु तुम्हाला माझ्याजवळ सिद्धी आहेत असं कधी बोलणारच नाहीत. ते तुम्हाला जाणवून पण देणार नाहीत
आणि तुम्ही जर म्हटला मला सिद्धी द्या तर ते तुम्हाला असे देणार पण नाहीत. म्हणजे शेवटी पुन्हा गुरूंच्या परीक्षेला पास होणं गरजेचं असतं. गुरूंच्या खात्रीमध्ये जो शिष्य बसतो, गुरूंच्या विश्वासात जो शिष्य पात्र होतो, शेवटी मग गुरु खुश होऊन त्याला त्या सिद्धी देतात. आता गुरु ज्या वेळेला खुश होतात सिद्धी देण्यासाठी, त्यावेळेला मात्र एक असं होतं की बऱ्यापैकी तुम्हाला ते रेडीमेड मिळतं. गुरूंचीच कृपा आहे ना. आपल्यात म्हणणं आहे ना, म्हणतात ना, गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम. गुरूंची कृपा झाली, आपोआप त्या सिद्धी तुमच्या चरणाच्या दाशी होतात. म्हणजे एकंदरच हे आपण कधी समजून घेतलंय का? तुम्ही लोक ज्या वेळेला सिद्धीच्या पाठीमागे लागता त्यावेळेला तुम्हाला त्यातलं काय माहिती आहे का? ते बरंच काय काय आता आलंय इंस्टाग्रामला वगैरे, काय ते 1.5 फुटे सिद्धीन, हे सिद्धीन, ते सिद्धीन, मुंजे सिद्धी, आओ हमारे यहाँ 40 दिन में मिलेगा, हे हो का. असं काय नसतं बाळानो. हे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं आहे. दुसरा विषय, ठीक आहे आपण समजू सिद्धी मिळतात, नाही असं नाही. तुम्हाला सिद्धी मिळाली पाण्यावरती चालण्याची किंवा इतरांचे प्रॉब्लेम ओळखण्याची, इतरांच्या मनातलं ओळखण्याची वगैरे वगैरे सिद्धी मिळाल्या. या सिद्धीच्या जोरावर तुम्ही फक्त प्रसिद्ध व्हाल, खूप पैसे कमवाल, हेलिकॉप्टरमध्ये फिराल, अख्ख्या भारतभर तुमचं नाव होईल, लाखो लोक तुमची पूजा करतील. याच्यापेक्षा काय झालं? शेवटी मरणार आहे, निघून जाणार आहे. मरून गेल्यानंतर बरोबर काय येणार आहे? म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठी जे करावं लागतं ते तुम्ही केलं का? अध्यात्मात येऊन सुद्धा पॉलिटिक्स, परमेश्वर राहिला बाजूला, ह्यात पण असा काही वेगळा मार्ग शोधायचा, सिद्धी, आणि मग सिद्धीचे जोर हे कर ते कर ते कर, लोकांनी इम्प्रेस कर, मग ते पैसे कमव. ठीक आहे ना, करा ना, विषय तो नाहीये. पण जाताना काय येणार आहे बरोबर? म्हणजे आपण ज्यासाठी जन्माला आलोय ते आपल्याला प्राप्त झालं का? जर तुम्ही ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न कराल तर तुमच्याकडे ठोस सिद्धी येतील. कारण सर्व सिद्धींचा मालक, रिद्धी सिद्धीचा मालक परमेश्वर आहे. तो जर तुमच्याकडे आला तर प्रश्नच नाही. असं असताना मग कोणाची दारात उभं राहण्याची काही गरज आहे तुम्हाला? तुम्ही जे बोलाल ते खरं होईल. तुम्ही ज्याला हात लावाल ती वस्तू सिद्ध होईल. आणखीन काही सिद्धी पाहिजे? आणि ह्या सिद्धी जाणार पण नाहीत, कारण तुम्ही ईश्वराचे आहात. त्यामुळं कोणी सिद्धी प्राप्त करू नका असं म्हणणार नाही मी. अवश्य प्राप्त करा, परंतु त्याच्या अगोदर हे जाणून घ्या की तुम्ही त्या पात्रतेचे आहात का? ती पात्रता आपल्या अंगी आहे का? किंवा समोरचा जो गुरु आहे तो तुम्हाला सर्व नियमासकट ते देतोय का? आणि सिद्धी प्राप्त होईपर्यंत तुमच्यावर तो लक्ष ठेवतोय का? हा पण विषय आहे ना. त्यापेक्षा एखादा भगवत प्राप्त असणारा खरा गुरु शोधा, परमेश्वरासाठी प्रयत्न करा, सर्व सिद्धी तुमच्या चरणाच्या दाशी होतील. एवढंच मला सांगायचं होतं. बाकी कोणी सिद्धी प्राप्त करू नका असं म्हणायचं नाही. सिद्धी प्राप्त करा, अध्यात्म प्राप्त करा, चांगली गोष्ट आहे. कळत नाही का तुम्ही ईश्वराकडे वळताय तर हे करू शकता, परंतु याचे नियम जाणून घ्या. हे जाणून नाही घेतल्यामुळं आयुष्याची ससे होलपट होत असते. लाखो लाखो रुपये गेलेले आहेत तरी पण सिद्धी प्राप्त झालेली नाही. कोणी पैशाचा पाऊस पाडायला गेलेला आहे, कोणी गुप्तधन काढायला गेलेला आहे, तर कोणी सिद्धी प्राप्त करायला गेलेलं आहे. काही झालेलं नाही. शेवटी हाती निराशा आलेली आहे. तर हे सर्व जाणून घ्या. त्याचबरोबर ज्यांच्याकडे तुम्ही सिद्धी प्राप्तीसाठी जाताय तो गुरु फ्रॉड आहे का हे पण कळलं पाहिजे ना. त्याला सिद्धी विकण्याची गरज काय पडलेली आहे, या पण गोष्टी आहेत. तर ह्या सर्व गोष्टी जाणून डोळे उघडून सगळे व्यवस्थित करा, अन्यथा यामध्ये भयंकर त्रास होत असतो. तसेच माझी सर्व लाडक्या दर्शकांना नम्र विनंती आहे की हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. लाईक तर तुमचा हवाच आहे ना. बघा ना, मी तर तुमच्यासाठी, मला पण माहीत असतं असे काही विषय आहेत त्यांना व्ह्यूज नाहीत मिळत. हे भडक विषय नाहीत, हे व्ह्यूज नाही त्याला, परंतु तुमच्या ज्ञानासाठी याची फार अत्यंत गरज आहे, म्हणून हे विषय घेऊन येतोय. तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय आदिशक्ती.